लग्न झाल्यानंतरचं आयुष्य आणि लग्नाला 5-6 वर्ष झाल्यानंतरचं आयुष्य यामध्ये काय फरक आहे हो? तुमच्यासोबतही असं झालंय का की तुमचा पार्टनर तुम्हाला असं म्हणालाय, तू माझ्यावर प्रेमच करत नाहीस, आणि तुम्हाला मात्र असं वाटत राहतं की मी इतकं सगळं करतो तरीही तिला असं का वाटतं? आणि यातूनच पुढे चिडचिड, भांडण आणि कम्युनिकेशन गॅप वाढत जातो. सगळं असूनही आमच्या नात्यात काहीतरी कमी आहे. जर असं कधी वाटत असेल तर समस्या प्रेम कमी असण्यात नाही. समस्या आहे ती प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगळी असण्यामुळे. आज आपण समजून घेणार आहोत गॅरी चॅपमन यांच्या जगभर गाजलेल्या द 5 लव्ह लँग्वेजेस या पुस्तकातील अशी संकल्पना जिने लाखो जोडप्यांची नाती पुन्हा जिवंत केली. आणि शेवटी मी तुम्हाला एक असा छोटासा प्रयोग सांगणार आहे जो फक्त एका आठवड्यात तुमच्या नात्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. हे पुस्तक एक गोष्ट शिकवतं. प्रेम असणं पुरेसं नसतं, ते समोरच्याला त्याच्या भाषेत व्यक्त करता आलं पाहिजे. तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. समजा तुम्हाला फक्त मराठी येते आणि मी तुमच्यासोबत पुढची 10 मिनिटं फक्त जपानीमध्ये बोलत राहिले. मी कितीही मनापासून बोलले तरी तुम्हाला काहीच समजणार नाही, कारण भाषा वेगळी आहे. लेखक म्हणतात, नात्यांमध्येही अगदी हेच होतं. आपण प्रेम करतो, पण समोरच्या व्यक्तीची प्रेमाची भाषा वेगळी असल्यामुळे त्याला किंवा तिला ते प्रेम जाणवतच नाही. यावर लेखकाने एक मस्त उदाहरण दिलंय. प्रत्येक माणसाच्या मनात एक अदृश्य लव्ह टँक असते, म्हणजेच प्रेमाची टाकी. जेव्हा ती भरलेली असते तेव्हा छोटी भांडणंही सहज विसरली जातात. पण जेव्हा ती रिकामी होते तेव्हा एक साधं वाक्य सुद्धा भांडणाचं कारण बनतं. म्हणून प्रश्न हा नाही की तुम्ही प्रेम करता की नाही, प्रश्न हा आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीची टाकी भरता का. पहिली लव्ह लँग्वेज, वर्ड ऑफ अफर्मेशन. काही लोकांसाठी तुमचे शब्द हेच तुमचं प्रेम असतं. तू खूप छान दिसतेस, मला तुझा अभिमान आहे, तुझ्यामुळे माझं आयुष्य सुंदर आहे. ही वाक्य त्यांच्यासाठी लाखो रुपयांच्या गिफ्ट्सपेक्षाही मोठी असतात. पण आपण काय करतो? आपण चांगल्या गोष्टी बोलत नाही. आपली प्रवृत्तीच आहे म्हणा. आपण चुका लगेच दाखवतो, पण कौतुक महिनोन-महिने कौतुक करत नाही. आणि मग म्हणतो, आधीसारखं काहीच राहिलं नाहीये. आणि मग अशाने कितीतरी नाती तुटून जातात. दुसरी लव्ह लँग्वेज आहे क्वालिटी टाइम. लेखक म्हणतात, एकत्र बसणं म्हणजे क्वालिटी टाइम नाही, एकत्र मोबाईल स्क्रोल करणं म्हणजेही नाही. क्वालिटी टाइम म्हणजे पूर्ण लक्ष फक्त त्या व्यक्तीकडे देणं. फोन बाजूला, टीव्ही बंद आणि मनापासून एकमेकांचं ऐकणं. आजच्या काळात लोकांकडे पैसे आहेत, घर आहे, गाडी आहे, पण वेळ मात्र नाहीये. आणि याच कारणामुळे हजारो नाती हळूहळू तुटत चालली आहेत. तिसरी लव्ह लँग्वेज आहे रिसिव्हिंग गिफ्ट्स. इथे लेखक एक महत्वाची गोष्ट सांगतात. गिफ्ट महाग असणं महत्वाचं नाही, त्यामागचा विचार महत्वाचा आहे. एकदा एका नवऱ्याने ऑफिसमधून घरी येताना रस्त्यावरून फक्त एक गुलाब घेतला. किंमत असेल 20 रुपये. पण त्याच्या पत्नीने तो गुलाब 5 वर्ष जपून ठेवला, कारण तिला गुलाब नाही तर तो माझा विचार करतो ही भावना महत्वाची होती. आतापर्यंत आपण 3 लव्ह लँग्वेजेस पाहिल्या. वर्ड्स ऑफ अफर्मेशन, क्वालिटी टाइम आणि रिसिव्हिंग गिफ्ट्स. पण लेखक म्हणतात, उरलेल्या 2 भाषा समजल्या नाहीत तर अनेक नाती आयुष्यभर गैरसमजांमध्ये अडकून राहतात. चौथी लव्ह लँग्वेज आहे ऍक्ट्स ऑफ सर्व्हिस. कल्पना करा, समजा तुमच्या बायकोचा वाढदिवस आहे. तुम्ही केक आणि साडी घेऊन आलात तिच्यासाठी गिफ्ट म्हणून. पण घरात सगळीकडे पसारा आहे, भांडी तशीच पडली आहेत, मुलांचा अभ्यास बाकी आहे आणि ती पूर्ण दिवस थकलेली आहे. अशा वेळी तो केक आणि साडी तिला आनंद देईल का? कदाचित थोडा वेळ देईल. पण जर त्या दिवशी तुम्ही स्वतःहून भांडी धुतली असती, जेवण बनवलं असतं, मुलांचा अभ्यास घेतला असता तर? लेखक म्हणतात, काही लोकांसाठी मी तुझ्यावर प्रेम करतो हे बोलण्यापेक्षा मी तुला मदत करतो हे जास्त मोठं प्रेम असतं. कारण त्यांच्यासाठी कामातली मदत
हीच प्रेमाची भाषा असते. आता 5वी अर्थातच शेवटची लव्ह लँग्वेज, फिजिकल टच. इथे अनेकांचा गैरसमज होतो. फिजिकल टच म्हणजे फक्त रोमॅन्टिक स्पर्श नाही. लेखक सांगतात, कधी कधी खांद्यावर ठेवलेला हात, रस्त्यावर चालताना हातात घेतलेला हात, रडताना दिलेली एक मिठी किंवा निघताना कपाळावर घेतलेलं एक चुंबन, ही सगळी प्रेमाची भाषा आहे. काही लोक या छोट्या स्पर्शातूनच सुरक्षित वाटायला लागतात. त्यांना शब्दांची गरज नसते, त्यांना फक्त जवळ असल्याची जाणीवच हवी असते. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, जर नवऱ्याची लव्ह लँग्वेज ऍक्ट्स ऑफ सर्व्हिस असेल आणि पत्नीची क्वालिटी टाइम, तर नवरा विचार करेल मी इतकी कामं करतो तरीही ती खुश नाही, आणि पत्नी विचार करेल त्याला माझ्यासोबत बसायला थोडाही वेळ नाहीये. दोघंही प्रेम करत असतात, पण दोघंही वेगवेगळ्या भाषेत. आता आपल्या जोडीदाराची भाषा कशी ओळखायची? तुमचा पार्टनर सतत तक्रारी करतोय त्याकडे नीट लक्ष द्या. त्यांच्या रिकाम्या प्रेमाच्या टाकीतून येणाऱ्या हक्का ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही वेळ देत नाही ही तक्रार असेल तर त्यांची लव्ह लँग्वेज आहे तुमचा वेळ. आणि काही मदत करत नाही ही तक्रार असेल तर ती लव्ह लँग्वेज आहे सेवेची कृती. आता नातं सुधारण्यासाठी एक प्रयोगही दिलाय या पुस्तकामध्ये, टाकी तपासणी. आठवड्यातून किमान 3 वेळा आपल्या पार्टनरला विचारा की 0 ते 10च्या स्केलवर आज तुझ्या प्रेमाची टाकी किती भरलेली आहे. जर उत्तर कमी आले तर ती पूर्ण भरण्यासाठी मी आज काय करू असं विचारा आणि मग त्यावर कृती करा. भावनांची वाट पाहत बसू नका. योग्य प्रेमाच्या भाषेत आधी कृती करा. प्रेमाच्या भावना आपोआप पाठीमागून चालत येतील. या पुस्तकातून मला एक गोष्ट कळाली, प्रेम कमी असल्यामुळे नाती तुटत नाहीत. प्रेम योग्य पद्धतीने व्यक्त होत नसल्यामुळे नाती तुटतात. आता आज घरी गेल्यावर एक प्रयोग करून बघा. तुम्ही तुमच्या पार्टनरला विचारा, तुला माझं प्रेम कसं जाणवतं? कदाचित त्याचं उत्तर ऐकून तुमचं संपूर्ण नातं बदलून जाईल. आता हे पुस्तक का वाचावं? जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तुमचं लग्न झालं असेल किंवा लग्न करणार असाल, किंवा तुम्हाला तुमच्या आई वडिलांना, मुलांना किंवा मित्रांना आणखी चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल, तर हे पुस्तक नक्की वाचा. मी या पुस्तकाला 10 पैकी 9.5 गुण देईन. कारण हे पुस्तक तुम्हाला प्रेम करायला शिकवत नाही, तर समोरच्या व्यक्तीला प्रेम कसं जाणवेल हे शिकवतं. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेमाची ताकद ते किती आहे यावर नाही, तर समोरच्या व्यक्तीपर्यंत ते प्रेम पोहोचतंय का यावर अवलंबून असतं. आता जर हा सारांश तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमची लव्ह लँग्वेज कोणती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच पुस्तकांच्या सोप्या मराठी सारांशासाठी रिअल फॅक्ट्स दीपालीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.